अं, आजच्या या सखोल विश्लेषणाची सुरुवात करताना ना माझ्या डोळ्यांसमोर एक अत्यंत रंजक आणि तितकाच नाट्यमय प्रसंग उभा राहतोय. म्हणजे कसं आहे, एका बाजूला रात्रीची वेळ आहे. एका निवांत एकांत क्षणी दोन जीव एकमेकांच्या मिठीत असे काही विरघळले आहेत की त्यांना स्वर्गीय सुखेही अपुरी वाटावीत. अगदी बरोबर. वर्षानुवर्षांची भावनिक कोंडी तिथे कुठेतरी फुटत आहे. हो ना. पण गंमत बघा, अगदी त्याच वेळी त्या महालाबाहेर एक पूर्णपणे वेगळं चित्र आहे. एक संपूर्ण गाव आपल्या सर्वात मोठ्या बलाढ्य शत्रूचा अतिशय आनंदाने पाहुणचार करण्यात मग्न आहे. हाच तर तो विरोधाभास आहे जो थक्क करतो. म्हणजे एकाच गावात एकाच रात्री घडणारे हे दोन पूर्णपणे परस्पर विरोधी प्रसंग आहेत. खरंय, एका बाजूला अत्यंत खाजगी नाजूक असं भावनिक वादळ आहे, तर दुसऱ्या बाजूला एका संपूर्ण राज्याला मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा एक मूक उत्सव सुरू आहे. आणि म्हणूनच आजचा आपला हा विषय खूप खास आहे. नक्कीच. तर आज आपण बाजिंद या पुस्तकातील एका अशा नाट्यमय पानाचा वेध घेणार आहोत, जे पान मानवी भावनांचा प्रचंड मोठा गुंता आणि एका गावाला मिळणारी कायमस्वरूपी राजकीय मुक्ती यांची सांगड अत्यंत अनपेक्षित पद्धतीने घालतं. तसं पाहिलं तर हीच या विशिष्ट उतार्याची खरी ताकद आहे. वरवर पाहता हा केवळ एका रात्रीचा काही पात्रांमधला प्रसंग वाटू शकतो, पण आपण जर याच्या खोलात गेलो तर लक्षात येतं की हा उतारा केवळ एक प्रेमकथा सांगत नाहीये. म्हणजे त्या पलीकडेही बरंच काही आहे. हो, तो एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक बदलाचा मूक साक्षीदार आहे. या एका पानात लेखकाने चक्क दोन वेगळ्या जगांचे दरवाजे उघडले आहेत. दोन वेगळी जगं? म्हणजे तुम्ही अंतर्मन आणि बाह्य जग याबद्दल बोलताय का? अगदी तेच. एक जग जे माणसाच्या आत त्याच्या मनाच्या अगदी खोल गाभाऱ्यात घडत असतं, आणि दुसरं जग जे बाह्याच्या जगात राजकारणात आणि समाजाच्या पटलावर आकार घेत असतं. या दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी घडणाऱ्या मुक्तीचा हा एक अतिशय सुंदर संगम आहे. खरं तर या पूर्ण प्रसंगाची सुरुवातच मुळी एका अशा भन्नाट रूपकाने होते ना की ते वाचताना अंगावर शहारे येतात. तो निसर्गाचा संदर्भ ना. हो. बाजी आणि नूरजहाँ यांच्यातील प्रगाढ प्रेमाचं, त्यांच्या पहिल्या भावनिक भेटीचं वर्णन लेखकाने खूपच खेळवून ठेवणाऱ्या शब्दात केलंय. वर्णन असं आहे की वर्षानुवर्षे पावसाच्या थेंबासाठी आसुसलेल्या जमिनीवर एकाकी धुवाधार बरसात व्हावी. क्या बात है. खूपच खोल अर्थ आहे. हो ना. जमिनीच्या धुंद सुवासाने आसमंत दरवळून जावा आणि सारी सृष्टी तृप्त व्हावी असं ते वर्णन आहे. हे वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रेमासारख्या अत्यंत नाजूक भावनेची तुलना निसर्गाच्या इतक्या रौद्र आणि तरीही तृप्त करणाऱ्या रूपाशी का केली असावी? कारण हे धारणाचे दरवाजे उघडण्यासारखं आहे. पाण्याचा प्रचंड दाब अनेक वर्षे अडवून ठेवल्यानंतर तो दाब अचानक मोकळा झाल्यावर जसा प्रवाह उसळतो तशीच ही कोंडी फुटली आहे. हो, अगदी तसंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मला तर हे एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सारखं वाटतं, जिथे नायक नायिका अनेक संकटांनंतर भेटतात, पण इथे तो क्लायमॅक्स बाहेर नसून त्यांच्या अंतर्मनात घडत आहे. हे धरणाचं आणि क्लायमॅक्सचं रूपक अतिशय चपखल आहे, कारण इथे लेखकाला केवळ एका शारीरिक भेटीचं वर्णन करायचंच नाहीये. म्हणजे त्या पलीकडे जाऊन त्यांना मानसिक अवस्था मांडायची. बरोबर? अगदी बरोबर. वर्षानुवर्षे पावसाच्या थिंबासाठी आसुसलेली जमीन हे शब्द त्यांच्या प्रदीर्घ भावनिक कोंडीचे प्रतीक आहेत. एका अनामिक ओढीची आणि त्यांनी आजवर सहन केलेल्या मानसिक तहानेची ती निशाणी आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फक्त जमीन भिजत नाही, तर तो मातीचा सुवास सर्वत्र पसरतो. तसाच आनंद त्यांच्या मनात उसळला आहे. हो, अनेक वर्ष स्वतःच्याच भावना दडपून ठेवल्यामुळे जी घुसमट होते ना, त्यातून मिळालेली ही एक भावनिक मुक्ती आहे. सृष्टीतृप्त होणे आणि त्यांच्या अंतर्मनातील भावना यात लेखकाने जो मेळ साधला आहे तो मानवी मनाच्या अत्यंत खोल पातळीवरचा अनुभव आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर कथेचा पुढचा भाग वाचताना मला तरी एक प्रकारचा धक्का बसला. बाजीच्या अचानक भानावर येण्याबद्दल बोलताय का? हो, तेच. या भावनिक सर्वोच्च बिंदूवर, जिथे एक आनंदाची अनामिक लहर त्यांच्या सर्वांगात उठली होती, तिथे अचानक बाजी भानावर येतो. तो मोठ्या मुश्किलीने नूरजहाँची मिठी सोडवतो. हे थोडं अनैसर्गिक नाही का वाटत? अनैसर्गिक कसं? म्हणजे एवढ्या उत्कट क्षणी जिथे सर्व बंधने गळून पडली आहेत, तिथे अचानक एखाद्याला वास्तवाची जाणीव कशी होऊ शकते? ही वास्तवाची जाणीव इतकी प्रबळ असू शकते का, जी प्रेमाच्या सर्वोच्च बिंदूलाही इतक्या झटक्यात छेद देऊ शकते?
त्याला कशाची भीती वाटली असेल? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि मी म्हणेन की हाच या कथेतील सर्वात मोठा मानसिक आणि सामाजिक टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे तो केवळ मागे सरकत नाहीये. नाही, बाजीचं अचानक भानावर येणं हे केवळ एक शारीरिक अंतर निर्माण करणं नाहीये. ती वास्तवाची एक अत्यंत बोचरी आणि क्रूर जाणीव आहे, जी अनेक वर्षांच्या सामाजिक संस्कारांतून त्याच्या मनात रुजलेली आहे. आणि तो मिठी सोडवतो आणि एक स्मित हास्य करत जे वाक्य बोलतो ते तर या संपूर्ण प्रसंगाचं मूळच आहे. हो, तो चक्क हिंदीत म्हणतो की राजकुमारी जी, क्या जमीन और आसमान कभी एक हो सकता है? माझी आणि तुमची भेट या जन्मात तरी शक्य आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. इथे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे, ज्या आपल्याला थेट मानवी मानसशास्त्राच्या तळाशी नेतात. पहिली गोष्ट म्हणजे या संवादात अचानक झालेला भाषेतील बदल. हो, हा भाषिक बदल खूपच प्रकर्षाने जाणवतो. संपूर्ण कथेचं वर्णन आणि त्यांच्यातील आधीची ओढ ही मराठीत व्यक्त होत असताना अचानक या एका वाक्यासाठी हिंदी भाषेचा वापर का झाला असावा? कारण तो भाषिक बदल त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे आणि त्यांनी अंगीकारलेल्या संस्कृतीचं थेट प्रतीक आहे. म्हणजे कसं? जरा सोप्या भाषेत सांगाल का? कसं आहे ना, मानवी मेंदूच्या रचनेनुसार मातृभाषा किंवा आपली मूळ भाषा ही भावनांची जवळीकतेची आणि प्रेमाची भाषा असते. पण जेव्हा बाजी, राजकुमारीजी हा शब्द वापरतो आणि पुढील वाक्य हिंदीत बोलतो, तेव्हा तो नकळतपणे एका दरबारी किंवा औपचारिक मानसिकतेत प्रवेश करतो. अरेच्छा, म्हणजे हिंदी किंवा उर्दू ही त्या काळातील दरबाराची आणि सत्तेची भाषा होती म्हणून? अगदी तेच. या भाषेचा वापर करून बाजी आपला मेंदू एका प्रेमिकाच्या भूमिकेतून काढून पुन्हा एका सामान्य सेवकाच्या भूमिकेत ढकलतो आहे. तो स्वतःभोवती सामाजिक नियमांचं कुंपण घालत आहे. बापरे, हे विश्लेषण खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे तो केवळ एक वाक्य बोलत नाहीये, तर तो भाषेच्या माध्यमातून स्वतःला वास्तवाची जाणीव करून देतोय. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजीचा टोकाचा वास्तववाद. तो प्रेमात आकंठ बुडालेला असला तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याला राजघराण्याचे नियम आणि वास्तवाची पूर्ण जाणीव आहे. नक्कीच. जमीन आणि आसमान कधी एक होऊ शकत नाहीत, हा निसर्गाचा नियम तो तत्कालीन सामाजिक दरीला लागू करत आहे. त्याला माहितीये की भावनांच्या आहारी जाऊन कितीही उंच भरारी घेतली तरी शेवटी वास्तवाच्या जमिनीवरच परतावं लागतं. म्हणजे बाजीचा हा प्रश्न केवळ प्रेमातील असुरक्षिततेतून आला नाहीये, तर तत्कालीन समाजव्यवस्थेवरचे ते एक मोठं भाष्य आहे. हो, आणि हा सगळ्या वास्तवाच्या ओझ्यात नूरजहानचं जे उत्तर येतं ते तितकंच धक्कादायक आहे. खरंय, बाजीच्या या नैराश्यपूर्ण प्रश्नावरती अगदी सहजतेने म्हणते, क्यू नाही राजाजी? नक्कीच, आजवर आयुष्यात जणू काही तुमचीच वाट पाहत मी जगत होते की काय असं वाटते. तिचीही मानसिकता खरंच विचार करण्यासारखी आहे. हो ना, बाजी जिथे सामाजिक दरीचा विचार करून थांबला आहे, तिथे नूरजहाँ मात्र प्रेमावरील अतूट विश्वासामुळे ती दरी एका क्षणात पार करून गेलीये. राजघराण्यातील असूनही तिला त्या आसमान असण्याचा कोणताही गर्व नाही, उलट ती जमिनीवर यायला तयार आहे. तिची मानसिक ताकद कमाल आहे. नूरजहाँचं हे केवळ एक रोमांटिक वाक्य नाहीये, ती एका स्त्रीची अत्यंत ठाम अशी वैयक्तिक निवड आहे. समाजाचे हे जमीन आणि आसमानचे नियम तिला मान्य नाहीत. वास्तवाचं भान तिलाही आहे, पण त्या वास्तवाला आव्हान देण्याची ताकद तिच्याकडे आहे. अगदी बरोबर. आणि या अत्यंत खाजगी आणि दोन जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणाऱ्या संवादानंतर लेखक आपल्याला एका झटक्यात एका पूर्णपणे वेगळ्याच जगात घेऊन जातो. हो, बाजीच्या या वास्तवाच्या धक्क्यातून आपण सावरण्याआधीच आपण एका वेगळ्याच वास्तवात जाऊन आपटो. हे खाजगी दुःखाच्या अगदी विरुद्ध आहे. ते दोघं स्मितहास्य करत तिथून निघतात आणि जिथे महाराज व हुसेन खान चर्चेत बसले आहेत तिथे पोहोचतात. आणि इथून कथेचा दृष्टिकोन एकदम बदलतो. आपण एका बंदिस्त जगाकडून थेट एका सार्वजनिक जगात प्रवेश करतो. उतार्यात असं वर्णन आहे की एव्हाना साऱ्या गावाला यात्रेचं स्वरूप आले होते. हा भाग खूप रंजक आहे. सुरुवातीला प्रचंड गोंधळ उडतो माझा. म्हणजे सहसा इतिहासात जेव्हा शत्रूची फौज गावात येते तेव्हा काय होतं? लोक घाबरतात, घरे बंद करून घेतात. तेच ना, बायका मुलांना लपवलं जातं, गावात एक प्रकारची दहशत पसरते. पण इथे हुसेन खान आणि त्याची फौज गावात आहे आणि गावकरी त्यांच्या आदरातिथ्यात मग्न आहेत. हे कसं शक्य आहे? इथेच तर लेखकाने सामाजिक मानसशास्त्र आणि परिस्थितीतील मोठा विरोधाभास अत्यंत खुबीने मांडला आहे, ज्याला आपण आयरनी म्हणतो. पण हा विरोधाभास का आहे? कारण या गावकऱ्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक झाली आहे, ही रात्र शेवटची आहे. उतार्यातील ते एक वाक्य या संपूर्ण प्रसंगाचा गाभा आहे.
कोणतं वाक्य? ते वाक्य असं आहे की परत कधीही चंद्रगडवर कोणताही बादशाही अंमलदार येणार नव्हता. अरे, म्हणजे हे वाक्य चंद्रगडच्या अबाधित राहणाऱ्या स्वातंत्र्याची पावती आहे तर. हो, जेव्हा एखादा समाज कित्येक वर्षांच्या पारतंत्र्यातून कायमचा मुक्त होतो तेव्हा त्यांची मानसिकता पूर्णपणे बदलते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जेव्हा पारतंत्र्याची भीती कायमची संपते तेव्हा शत्रूविषयीचा रागही संपतो? नक्कीच. जोपर्यंत शत्रूचा धोका असतो तोपर्यंत मनात भीती किंवा द्वेष असतो. पण जेव्हा तुम्हाला खात्री असते की हा शत्रू उद्या सकाळपासून तुमच्यावर कधीच राज्य करू शकणार नाही, तो कायमचा निघून जाणार आहे, तेव्हा तो शत्रू राहत नाही. मग तो कोण बनतो? तो केवळ एक प्रवासी किंवा पाहुणा बनतो. हुसेन खानाच्या फौजेचा पाहुणचार करणं हे गावकऱ्यांच्या मनातील भीतीचं रूपांतर एका प्रकारच्या क्षमेत आणि विजयाच्या आनंदात झाल्याचं लक्षण आहे. म्हणजे हा पाहुणचार सक्तीचा नसून तो एक उत्सव आहे, हा निरोप समारंभ आहे. चंद्रगड आता कायमचं स्वतंत्र झालं आहे हे सत्य गावकऱ्यांच्या रोमरोमात भिनलंय. हो, आणि म्हणूनच दहशतीची जागा यात्रेच्या आनंदाने घेतलीये. हा विरोधाभास समजून घेताना लेखकाच्या विचार प्रक्रियेचं प्रचंड नवल वाटतं मला. एकीकडे बाजी आणि नूरजहाँ आहेत. त्यांचं भविष्य काय असेल? जमीन आणि आसमान कधी एक होऊ शकतील का? या प्रश्नांची कोणतीही ठोस उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. तेच ना, त्यांचे खाजगी भविष्य पूर्णपणे अंधारात आणि साशंकतेच्या छायेत आहे. पण त्याच रात्री महालाबाहेर चंद्रगडचं भविष्य मात्र पूर्णपणे सुरक्षित आणि लख्ख प्रकाशात उजळून निघाले. हा विरोधाभास लेखकाने किती जाणीवपूर्वक मांडला असेल नाही? एकाच वेळी एकाच गावात वैयक्तिक अनिश्चितता आणि राजकीय शाश्वतता असा हा खेळ सुरू आहे. हो, व्यक्तिगत संघर्ष आणि समाजाचा आनंद यांची इतकी सुरेख सांगड क्वचितच पाहायला मिळते. आणि या सगळ्याचा शेवटचा मुक्काम कुठे आहे? तर तो आहे राजे चंद्रभान यांच्या महालात. उद्या दिवस उगवण्याआधी फौज गाव सोडून कायमची जाणार आहे. हो, आणि त्या रात्री राजे चंद्रभान यांच्या महालात हुसेन खान, बाजी आणि नूरजहान यांची जी चर्चा रंगली आहे ती मुद्दाम लक्ष केंद्रित करण्यासारखी आहे. त्या महालातील रात्रीच्या शांततेचं वर्णन वाचताना असं वाटतं की जणू काही एका मोठ्या वादळानंतरची ती शांतता आहे. खरंय, सर्व संघर्ष, युद्ध, रक्तपात आता संपलाय. हो, उद्याचा जो सूर्य उगवणार आहे तो एका नवीन आणि पूर्णपणे स्वतंत्र चंद्रगडवर उगवणार आहे. कारण ही रात्र म्हणजे एका युगाचा अंत आणि एका नव्या युगाची स्वातंत्र्याची पहाट आहे. महालात रंगलेली ती चर्चा केवळ गप्पा मारण्याची नाहीये बरं का. मग ती कशाची चर्चा आहे? जेव्हा दोन वेगळ्या बाजूंचे एकेकाळचे शत्रू असलेले लोक जसे हुसेन खान आणि राजे चंद्रभान एकाच महालात शांततेने बसून चर्चा करतात, तेव्हा ती उद्याच्या शांततेची आणि स्वातंत्र्याची पायाभरणी असते. म्हणजे तो राजकीय मुत्सद्दीपणाचा आणि सामंजस्याचा एक मोठा विजय असतो. अगदी बरोबर. गावकऱ्यांनी फौजेचा पाहुणचार करणे आणि महालात दोन प्रमुखांची चर्चा रंगणे हे दोन्ही प्रसंग हेच दर्शवतायत की आता जुने वैर मागे पडले आहे. आणि भविष्याकडे पाहण्याचा चंद्रगडचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला आहे. आजच्या या विश्लेषणाचा जर एक सारांश काढायचा ठरवला तर आपण असं म्हणू शकतो की या एका छोट्याशा उतार्यातून दोन प्रकारच्या मुक्तींचं दर्शन घडतंय. हो, एकीकडे प्रेमात मिळालेली भावनिक मुक्ती. हो बाजी, आणि नूरजहाँ यांनी एकमेकांच्या मिठीत मिळवलेली ती मुक्ती, स्वतःच्याच दडपलेल्या इच्छांपासून मिळवलेले स्वातंत्र्य. आणि दुसरीकडे चंद्रगड या संपूर्ण गावाला मिळणारी ती मोठी कायमस्वरूपी राजकीय मुक्ती. आणि या दोन्ही मुक्तींचं स्वरूप किती परस्पर विरोधी आहे हेही लक्षात घेण्यासारखं आहे. ते कसं काय? राजकीय मुक्ती ही कागदोपत्री असू शकते. ती डोळ्यांना दिसणारी आणि सर्वांना एकत्र अनुभवता येणारी ऐतिहासिक घटना असते, जसं की फौजेचे कायमचे निघून जाणे. पण भावनिक मुक्ती ही खूप गुंतागुंतीची असते. अगदी बरोबर. तिला समाजाचे आणि वास्तवाचे अनेक पदर असतात. चंद्रगडचे स्वातंत्र्य अबाधित आहे हे निर्विवाद सत्य आहे, पण बाजी आणि नूरजहाँचे स्वातंत्र्य अजूनही त्या जमीन आणि आसमानच्या प्रश्नात अडकलेले आहे. खरंय. आणि हीच ती वेळ आहे जिथे हा उतारा आपल्याला एका अशा वळणावर आणून सोडतो जो कोणत्याही विचार करणाऱ्या मनाला अस्वस्थ करून जातो. उद्याची सकाळ होईल, हुसेन खानाची फौज चंद्रगड सोडून निघून जाईल. चंद्रगडच्या आकाशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवेल. हो, राजकीय देजियाच्या झगमगटात ज्या बाजी आणि नूरजहाँने एकमेकांत आपलं जग शोधले आहे ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतील का? की जमीन आणि आसमान कधीच एक न होण्याचा निसर्ग नियम त्यांच्या प्रेमाला कायमचा विळखा घालून राहील? नेहमी असंच होतं का की राजकीय स्वातंत्र्याची किंमत कोणाच्या तरी वैयक्तिक आकांक्षेचा बळी देऊन चुकवावी लागते?
या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासह आपण आज इथेच थांबूया. विचार करत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विश्लेषणासह.